मुंबईमध्ये आज दोन शिवसेनेचे दोन मेळावे। दादरच्या शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंची तोफ धिडाणणार, तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदेंचा मेळावा होणार। ठाकरेंच्या मेळाव्यावर पावसाचं सावट। नागपूरमध्ये आज संघाचा ऐतिहासिक विजयादशमी शताब्दी सोहळा। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसहित केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित। बीडच्या सावरगावात पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा। भाऊ धनंजय मुंडेंसहित ओबीसी नेते लक्ष्मण हाके मेळाव्याला उपस्थित राहणार। बीडच्या नारायणगडावर मनोज जरांगेंचा दसरा मेळावा। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने मेळावा होणार। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे काय बोलणार याकडे लक्ष। नागपूरमध्ये आज 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन। लाखो भीम अनुयायी दीक्षाभूमीवर नतमस्तक होण्यासाठी दाखल। दीक्षाभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी। शिर्डीमध्ये आज साईबाबांचा पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस। साई भक्तांनी साई नगरी दुमदुमली। दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। 49 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाभ होणार। 68 लाख निवृत्ती वेतनधारकांचा महागाई दिलासा 3% वाढला। उपमुख्यमंत्री अजित पवार ठाण्याच्या दौऱ्यावर। ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित पवारांच्या गोटात। आज आव्हाडांच्या घरासमोरच पक्षप्रवेश।